नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। नेरळ पोलिसांची धडक कारवाई। गुजरातमधून गोवा बनावटीची 1 कोटींची विदेशी दारू जप्त। गुजरात राज्यातून विनापरवाना गोवा बनावटीची बनावट विदेशी दारूची तस्करी होत असल्याची गुप्त माहिती नेरळ पोलिसांना मिळाली। त्यानुसार मुरबाड कर्जत राष्ट्रीय महामार्गावरील वारे गावाच्या हद्दीत सापळा रचून पोलिसांनी धडक कारवाई करत तब्बल 1,27,27,000 रुपयांची विदेशी दारू जप्त केली। टँकर चालकाला मुद्देमालासह ताब्यात घेण्यात आले असून या कारवाईमुळे नेरळ पोलिसांचे नाव खऱ्या अर्थाने उंचावले आहे। जिल्हा पोलीस अधीक्षक आचल दलाल, अतिरिक्त पोलीस अधीक्षक अभिजित शिवथरे आणि उप अधीक्षक राहुल गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली नेरळ पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल वरोटे यांच्या नेतृत्वाखाली तपास पथकाने ही कारवाई केली। गुप्त बातमीदाराच्या माहितीनुसार शनिवारी 21 मार्च संध्याकाळी वारे गावाच्या हद्दीत कोकण किनारा हॉटेल समोर कर्जत मुरबाड रोडवर सापळा रचण्यात आला। यावेळी भरधाव वेगाने जाणाऱ्या संशयास्पद टँकरला अडकवून ताब्यात घेण्यात आले। टँकर चालक लादूराम खियाराम बिश्नोई, वय 42, राहणार गुजरात, हा गुजरातमधून गोवा बनावटीची दारू विनापरवाना नेरळकडे वाहतूक करत होता। टँकरच्या तपासणी दरम्यान पोलिसांना एव्हरग्रीन व्हिस्की 41,28,000 रुपये, मोबी ऑरेंज व्हिस्की 15 लाख रुपये आणि वोडका 16 लाख रुपये अशी सुमारे 1,01,27,000 रुपयांची दारू सापडली। याशिवाय 29 लाख रुपयांचा टँकरही जप्त करण्यात आला। या कारवाईत सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल वरोटे, पोलीस उपनिरीक्षक सुनील शेंबडे किसवे, पोलीस हवालदार पिंगळे, गुजराती लावरे, खंडागळे, वाघमारे, गर्जे, राजाभाऊ केकान, आशू बेंद्रे, पिसाट, वांगणेकर, कनके, डाखोरे, काळे यांच्या पथकाने उत्कृष्ट कामगिरी बजावली। दरम्यान या कारवाईची माहिती पत्रकार परिषदेत उप अधीक्षक राहुल गायकवाड आणि सहाय्यक निरीक्षक राहुल वरोटे यांनी दिली। रायगड जिल्हा पोलीस अधीक्षक आचल दलाल यांनी नेरळ पोलिसांच्या या सतर्कतेला आणि धाडसपूर्ण कारवाईला शुभेच्छा देत प्रशंसा केली आहे। या प्रकरणात गुजरातमधून नेरळ मार्गे मुंबई आणि परिसरात दारूची मोठी तस्करी चालू असल्याचे उघड झाले असून पोलिसांना आणखी अशा तस्करीची माहिती मिळाल्याने तपास सुरू आहे। चालकाविरुद्ध महाराष्ट्र प्रोहिबिशन ऍक्ट, मोटार व्हेकल ऍक्ट अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे।